तुकुम परिसरातील द्वारकानगरी, वानखेडेवाडी व महेशनगर आपत्कालीन संघर्ष समितीतर्फे 1 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले। द्वारकानगरी, वानखेडेवाडी, महेशनगर, तुकुम, चंद्रपूर या भागात दरवर्षी अतिवृष्टी झाल्यास नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरते, त्यामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान होते। द्वारकानगरी, वानखेडेवाडी, तुकुम येथील नागरिकांच्या पूरग्रस्त समस्यांचे प्रश्न तातडीने निकाली काढावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। द्वारकानगरी, वानखेडेवाडी येथील दिनांक 25 जुलै 2013 ला प्रचंड प्रमाणामध्ये शेकडो नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून वित्तहानी झालेली होती व प्रत्येक वर्षी या भागात अतिवृष्टी झाल्यास नागरिकांच्या घरात पाणी शिरून प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे। या भागात एकच नाला आहे, अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नाही। 18 जुलै 2023 ला शेकडो नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले होते। याबाबत शासन व प्रशासनाला अनेक निवेदने देखील देण्यात आले, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। शासन व प्रशासनातर्फे केवळ आश्वासने देऊन वेळकाढू भूमिका घेण्यात येत आहे। दरवर्षी पाऊस येऊन पाणी घरात शिरणार तर नाही अशा प्रकारे जनतेच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। यावर्षी देखील जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने नागरिकांनी अख्खी रात्र जागून काढली। अशा परिस्थितीत पावसामुळे जीवितहानी होणे नाकारता येत नाही, परंतु आजपर्यंत उपाययोजनाबाबत ठोस निर्णय व कारवाई न झाल्यामुळे येथील नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे। त्यामुळे सदर आंदोलन करण्यात आले। या समस्येवर तातडीने तोडगा न काढल्यास येत्या 9 ऑगस्ट पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वामन बुटले यांनी दिला। 2013 पासून या महानगरपालिकेच्या एक मध्ये द्वारकानगरी, वानखेडेवाडी आणि महेशनगर या ठिकाणी अतिवृष्टीचं पाणी लोकांच्या घरामध्ये घुसून त्यांची प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। शासन, प्रशासन आणि अधिकाऱ्यांना अनेक निवेदनं देण्यात आली। नगरविकास मंत्री, महसूल मंत्री यांना निवेदन देण्यात आली 2015 पासून, परंतु अजूनपर्यंत सतत दुर्लक्ष शासनाने आणि प्रशासनाने केलं होतं। म्हणून नाईलाजास्तव हा पर्यायी व्यवस्था म्हणजे आमरण उपोषण जन आंदोलनाची आम्ही तयारी केली आणि हा तयारीमध्ये आज आयुक्त साहेबांनी आम्हाला पाचारण केलं आणि हे बैठक लावण्याचे आश्वासित केले आणि सीजन साहेबांना यांना स्पष्ट सांगितलं की तुम्हाला ते आउट ऑफ झोन बनवा लागेल, कारण का एकच नाला त्यांनी बनवला 2x2चा आणि पूर्ण अतिवृष्टीचं पाणी तिथं जाते। म्हणून त्यांनी धानोरकर मॅडम यांनी मध्यस्थी करून शनिवारी बैठक लावण्याचे जे आश्वासन दिले, तीनही लोकांसोबत आयुक्त, महाजनको कंपनीचे सीएम आणि कलेक्टर साहेब हे त्याच्यामध्ये हा निर्णय बिलकुल लागणारच अशा प्रकारचे त्यांनी आश्वासन केल्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं 9 ऑक्टोबर क्रांतिकारी दिनानिमित्त स्थगित करत आहोत। अगर 9 ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय अगर शासनाने घेतला नाही तर 9 ऑक्टोबर नंतर तीव्र आंदोलन आम्ही हे नागरिकांना करून दाखवू अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देऊन व्हायचा। या आंदोलनात विवेक निकार, दिलीप जामहाडे, नितीन शेंडे, विनोद ढाले, सुधाकर थेरे, विवेक लोणबले, शुभम किरटकर, शीला आमडे, जयंता गाडगे, प्रशांत भारती, प्रज्ञा बोरगमवार, चंदा खोब्रागडे, निळकंठ ताजने, रवी ताजने, संदीप पिंपळकर, गजानन श्रीरामे, अनंत ठाकरे, साधना गिरी, विजय हेडाऊ तसेच या परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।